मीडिया के कैमरे देखकर आज कांग्रेस के देगलूर से एमएलए जितेश अंतापुरकर बचते बचाते हुए फरार होने की कोशिश की। मीडिया के नुमाइंदों ने उनका पीछा करते हुए उनकी गाड़ी के पास उन्हें रोक दिया और फिर उनसे बात करके उन पर लगाए जा रहे इल्जामात के मामले में उनका रद्द अमल जानने की कोशिश की। जितेश अंतापुर पर इल्जाम है कि उन्होंने राज्यसभा और कानून साज कौंसिल के इंतखाबात में कांग्रेस कायदीन के अहकामात की खिलाफ वर्जी करते हुए क्रॉस वोटिंग की, जिसका बीजेपी को फायदा हुआ। इसके अलावा 4 दिन पहले जितेश अंतापुरकर ने मुंबई में बीजेपी के रुकन पार्लियामेंट अशोक चौहान से मुलाकात की थी, जिससे इनके बीजेपी में शामिल होने की अफवाहें गर्दिश कर रही थी। आज नांदेड़ में जिला कलेक्टर ऑफिस में जिला मनसूबाबंदी कमेटी के इजलास में शिरकत के लिए जितेश अंतापुरकर आए थे। जिला कलेक्टर ऑफिस में मीडिया के नुमाइंदों ने जितेश अंतापुरकर को रद्द अमल के लिए रोकने की कोशिश की, लेकिन वो वीडियो कैमरे देखकर जितेश अंतापुरकर भागने लगे। इनका पीछा करते हुए मीडिया के नुमाइंदों ने इन्हें पकड़ लिया। जब इनसे पूछा गया कि क्या आप कांग्रेस में हैं, तो जितेश अंतापुर ने कहा कि हाँ, मैं कांग्रेस में ही हूँ। क्रॉस वोटिंगचा आरोप आहे तुमच्यावर. आपण ते सिद्ध करू. बरं, चव्हाण साहेबांशी काय चर्चा झाली तुमची? काय परवा तुम्ही भेटले होते. बघा, चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, जिल्ह्याचे पालकमंत्री होते. माझ्या वडिलांच्या वेळेस त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असतात. आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत. आज तब्येत बरी नाही, थोडासा दम लागतो. आपण याच्यावरती सविस्तर एका दिवशी बोलू. माझं मत आहे भाजपमध्ये जाणार का तुम्ही? मी बघा, तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व याच्यावर सविस्तर आपण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होते जिल्ह्यामध्ये, काय सांगा? चर्चा राहतात. आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू. हां, क्रॉस वोटिंग बद्दल तुम्ही आतापर्यंत खुलासा केला नाही. नाही, मी सांगितलं ना, हे सिद्ध ज्या मार्गाला जायचं मार्ग सिद्ध करू आपण. आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण केलं, आपण खुलासा केलाय. आमदार साहेब, बाकीच्या आमदारांनी खुलासा केला, अद्यापर्यंत आपण खुलासा केला नाही. आपल्यावर आरोप होतोय आपण क्रॉस वोटिंग केलं. मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी नव्हतो, माझी तब्येत बरी नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले. ते मी कायम सांगितलं. म्हणजे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे. कोण आरोप करते आपल्यावर? ते मला माहित नाही. मला काँग्रेसमध्ये आहात तुम्ही? हां, काँग्रेसमध्ये निश्चितच. ओके, धन्यवाद.